नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले मॅथ्स गुरु या सामल या चॅनलमध्ये स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण CTT डिसेंबर 2019 रोजी झालेला हा पेपर क्रमांक 2 आहे आणि या पेपरमध्ये आपण मराठी भाषेची उत्तरे पाहणार आहोत. पहा, ज्या परीक्षार्थ्यांनी मराठी भाषा लँग्वेज 1 म्हणून मराठी घेतली आहे त्यांनी 91 ते 120चे प्रश्न सॉल्व करायचे आपण इथे पाहूया. त्यानंतर लँग्वेज 2 म्हणून ज्यांनी मराठी घेतली त्यांचे पण इथे क्वेश्चन्स घेणार आहोत. पहा, इथे तुम्हाला एक उतारा दिलेला आहे. 91 ते 99पर्यंतचे इथे प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. पहा, प्रश्न म्हणजे 91 आहे. सातवाहन काळात कोणत्या भाषेला राज्यभाषेचा दर्जा प्राप्त झाला? महाराष्ट्री प्राकृत. हाल राजाला कोणत्या गोष्टीचे श्रेय दिले जाते? गाथा सप्तशतीच्या संपन्नाचे. त्यानंतर अभिजात नाटकातील मुख्य पात्रे कोणती भाषा बोलत असे? तर संस्कृत. ऑप्शन नंबर 2. 94. संस्कृत नाटकात रमिली भाषेचा वापर कोणासाठी करण्यात येत असे? वनवासी जन. 95 प्रश्न आहे. पुढीलपैकी सामान्य नाम कोणते? तर प्राकृत. लेखिकेच्या मते महाराष्ट्री प्राकृतचा प्रभाव कोणत्या भाषेवर दिसत नाही? तर मैथिलीवर दिसत नाही. 97. पूर्व भारतात कोणती भाषा बोलली जात असे? मागधी प्राकृत. 98. संस्कृत आर्यावर्तातील प्राचीन भाषापैकी एक होती. वाक्यापैकी वादुळी शब्दांची जात तर विशेषण. 98. 99. लेखिकेच्या मते सूत्रमयता आणि निसंदिग्धता ही प्रामुख्याने कोणत्या भाषेची वैशिष्ट्ये आहेत? तर संस्कृत भाषेची वैशिष्ट्ये आहेत. इथे तुम्हाला 100 ते 105पर्यंत इथे कविता दिली आहे, त्याचे प्रश्न उत्तर बघूया. विशेषण नसलेला पर्याय निवडा. तर स्वप्न. ऑप्शन क्रमांक 4. भविष्यकाळाचे स्वप्न कवी कशात पाहतो आहे? ऑप्शन नंबर 3. मायेची ऊब. त्यानंतर आईच्या अस्तित्वाची निर्वापाची तुलना कवीने कोणाशी केली आहे? तर विश्वाशी. क्रियापद असलेला पर्याय निवडा. करते. पुढील पर्यायातील सर्वनाम शोधा. तिचं. जन्माच्या संचिताची उपमा कवीने कोणाला दिली? तर आभाळाला दिलेली आहे. 106. कौशल्यपूर्ण वाचन म्हणजे डॅश वाचन नव्हे तर ठरवून केलेले. दक्षतापूर्वक वाचनामध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टी समावेश होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 2. 108. प्रक्रियात्मक लेखन पद्धती कोणत्या गोष्टीवर लक्ष केंद्रित असते? लेखन पद्धती व निष्पत्ती हे दोन्ही. त्यानंतर 109. भाषेच्या अभ्यासक्रमात साहित्यिक मजकुराचा समावेश करण्याच्या दृष्टीने खालीलपैकी कोणती बाब सर्वात कमी महत्त्वाची आहे? तर 1 नंबर. खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? विरामचिन्ह वाक्याचा अर्थ बदलू शकतात. विद्यार्थ्याच्या लेखनाचे मूल्यमापन करताना प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या गोष्टीवर भर द्यावा? कल्पनांचे सादरीकरण. राष्ट्रीय अभ्यासक्रम रूपरेखा 2005 मध्ये खालीलपैकी कोणत्या भारतीय तत्त्वाचा समावेश केला नाही? तर ऑप्शन क्रमांक 3. 113. काय झाले, कसे झाले, कुठे झाले, केव्हा झाले, त्याचा परिणाम काय झाले याचे शाब्दिकरण म्हणजे प्रसंग अहवाल. 114. विद्यार्थ्यांच्या भाषा शिक्षण प्रगती पाहण्यासाठी खालीलपैकी कोणती बाब सर्वात महत्त्वाचा पुरावा ठरेल? तर ऑप्शन नंबर 2. विद्यार्थ्यांनी वापरली मौखिक व लिखित भाषा. वायगोत्स्कीच्या प्राधिकरण परिकल्पनेनुसार शिक्षकांनी भाषा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जोडीने किंवा संवाद काम करण्याची संधी द्यावी, कारण विद्यार्थ्यांमधील परस्पर आंतरक्रियेमुळे त्या मोठ्या प्रमाणावर अध्ययनाची संधी मिळते. 116. विद्यार्थ्यांना भाषा शिकवताना अक्षरे बाराखडी न शिकवता लहान वाक्यापासून सुरुवात करावी, यावरून कोणती गोष्ट लक्षात येईल? संपर्क संपूर्ण वाक्यावरच अवलंबून असतो. 117. इयत्ता 7वीच्या वर्गामध्ये शिक्षक सामान्य विद्यार्थ्यांना यूट्यूबचा वापर करून व्हिडिओ दाखवून शिकवितात. अंध विद्यार्थ्यांना ध्वनिमुद्रित साहित्याचा वापर करून शिकवितात, तर अपंग विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या खेळामधून भाषा शिकवतात. या ठिकाणी मल्टीमीडियाचा वापर शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या कोणत्या वैयक्तिक कारणांची काळजी घेण्यासाठी केली आहे? तर अध्ययन पद्धती. पुढील प्रश्न 118. भाषा शिक्षकांनी बोधात्मक दृष्टिकोन विद्यार्थ्यांच्या चुकांकडे कसे पाहावेत? ऑप्शन नंबर 2. विचार करण्यासाठी वाव देणारी शैक्षणिक बाब. दक्षतापूर्वक ऐकणे म्हणजे लक्षपूर्वक ऐकणे होय. 120. मूक वाचनाने वाचकाला खालीपैकी कोणत्या गोष्टीत सर्वात कमी लाभ होतो? तर ऑप्शन नंबर 3. बोलण्याचे कौशल्य. यानंतर ज्या परीक्षेने भाषा 2 म्हणून मराठीचा विषय घेतलेले आहे त्यांच्यासाठी इथे प्रश्नोत्तर पाहूया. भाग 5वा भाषा 2 मराठी. त्या इथे पहा 121वा प्रश्न आहे.
मराठीवर राखण्यासाठी काय केले पाहिजे? बोलीभाषेतून शब्द घेणे. त्यानंतर 122 दोराव शब्दाचा संबंधित शब्द अंतर. लेखिकेच्या मते पुढीलपैकी कोणत्या गोष्टीची आपण लावून घेतली पाहिजे? शब्दांच्या विविध अर्थछटा विचारात घेऊन त्यांचा समर्पक वापर करणे. दुर्बोध या शब्दाचा विरोधार्थी पर्याय शोधा. अकलनीय. लेखिकाच्या मते पुढीलपैकी कोणत्या गोष्टीचे दडपण बोलीभाषेवर येते? तर प्रमाण भाषेचे. 126 पुढीलपैकी कोणत्या उपक्रमात भाषेची श्रेष्ठ टिकवता येते? शब्द वैभवाचे जतन. 127 कोणत्या कारणास्तव पारिभाषिक शब्दासाठी इंग्रजी किंवा हिंदीचे शब्द घेतले जातात? मराठीतील प्रतिशब्द क्लिष्ट असतात. लेखिकेच्या मध्ये पुढीलपैकी कोणत्या बाबीमुळे प्रमाण भाषेचे महत्त्व वाढते? आर्थिक व्यवहार. यानंतर 129 ते 135 पर्यंत प्रश्न घेऊया. दाद या शब्दाचा अर्थ नसलेला पर्याय शोधा. तर मोल. विज्ञान दिनाच्या औचित्याविषयीचा प्रश्न कोणी विचारला? तर मुक्ता. मुलांनी प्रयोगाला कसा प्रतिसाद दिला? कर्तल धोनीने. 132 नोबेल पारितोषिक मिळणारे रामन हे पहिले भारतीय आहेत. वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात निवडा. तर विशेषण. मुक्ता प्रयोग करून दाखवते, त्यामागचे प्रयोजन कोणते? प्रकाश परावर्तन समजावून सांगणे. उतार्याप्रमाणे रामन परिणामाचा वापर कुठे केला जात नाही? तर पारितोषिक गौरविण्यासाठी. 135 बाणाची दिशा नेमक्या कोणत्या कारणास्तव उलटी दिसायला लागली? प्रकाशानं दिशा बदलण्यामुळं. 136 पहा. गहन वाचनामुळे विद्यार्थ्यांमध्ये खालीपैकी कोणत्या गोष्टीत रुची निर्माण होते? तर मजकूर आनंदासाठी वाचणे. 137 शिक्षिका लिहवरील धडा शिकवण्यास सुरुवात करणार आहे, त्या अगोदर ही ती फळ्यावर लिह संबंधित आकृती काढून चर्चा सुरू करते. लिह प्रसिद्ध ठिकाण, हवामान, भाषा, अन्न आणि सवय या आकृतीस काय म्हणतात? संबोध नकाशा. विद्यार्थी अतिशय उत्तम पद्धतीने लिहितात जेव्हा मजकूर विद्यार्थ्याशी संबंधित अर्थपूर्ण असतो. 139 खालीलपैकी कोणती बाब उत्पादक अभिगमाची निष्पत्ती नाही? तर ऑप्शन नंबर 4. 140 विद्यार्थी प्रतिभागमासंदर्भात विद्यार्थ्यांना लेखन कार्य देताना शिक्षण खालीलपैकी कोणत्या बाबीचा वापर करू नये? तर श्रुतलेखन. प्रत्येक भाषेच्या वर्गाचा भूमिकाभिनय पद्धती हा अविभाज्य घटक असला पाहिजे, कारण यामुळे विद्यार्थ्यांना भाषेमध्ये अर्थपूर्ण संवाद साधण्यास मदत होते. जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याला विषयावर किंवा घटनेची छोटीशी कविता तयार करण्यास सांगितली जाते, त्यावेळी तो कशाचा वापर करतो? तर सर्जनशील विचार. उत्तम वाचक होण्यासाठी विद्यार्थ्यांच्या शब्द सामर्थ्यात वाढ होणे आवश्यक आहे. खालीपैकी कोणत्या गोष्टीमुळे ते शक्य होते? तो ऑप्शन नंबर 4 विद्यार्थ्यांनी नवीन शब्दाच्या अर्थाचा संदर्भानुसार अंदाज लावावा. 144 शिक्षक विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या घटनांची नोंदी करता, या नोंदणीस प्रसंग अहवाल असे म्हणतात. 145 खालीलपैकी यशस्वी वक्तृत्व स्पर्धेचे लक्षण कोणते? विद्यार्थ्यांना बोलण्याची संधी देणे. 146 भाषा शिकण्यासाठी गोष्टीच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा घटक सामाजिक अभिसरण. भाषण कौशल्य वाढवण्यासाठी खालीपैकी कोणत्या उपक्रमाची सर्वात जास्त मदत होते? विद्यार्थ्यांना मुद्दे दिले असता त्या मुद्द्यावरून विद्यार्थी गोष्ट तयार करू शकतात. खालीलपैकी कोणत्या पद्धती विद्यार्थ्यांना जुन्या ज्ञानाची नवीन मिळवलेल्या ज्ञानाची आणि बाह्य जगताचे वातावरण सांगड घालता येते? तर नंतरचे वाचन. 149 बोधात्मक सिद्धांतामुळे भाषा अतिशय परिणामकारक शिकतात जेव्हा शिक्षिका विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कौशल्य आधारित कृतीवर सहभागी होण्यास प्रोत्साहन देते. चांगला श्रोता त्यावरील प्रश्नांना अचूक उत्तर देतो. अशा प्रकारे इथे आपण मराठीचे संपूर्ण प्रश्नोत्तर पाहिलेले आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच.